नमस्कार. तुमचं स्वागत आहे सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये. माझी सकाळ सुरू होते 5-5:30 वाजता. रोज रात्री मी काही गोष्टी भिजवून ठेवते, जसं चिया सीड्स असेल, किशमिश असेल, त्याचबरोबर बादाम भिजवते आणि गोंदकतिरा मी भिजवून ठेवते. ह्या वस्तू शरीरासाठी खूप उपयुक्त असतात, आपलं वजन मेंटेन ठेवायला. त्याचबरोबर शरीरामध्ये जो थकावा असतो तो थकावा दूर करण्यासाठी आणि शरीरामधली जी उष्णता असते त्या उष्णतेला देखील या गोष्टी उपयुक्त ठरतात. शरीर शांत ठेवण्यासाठी, गार ठेवण्यासाठी. चिया सीड्सचं पाणी थोडंसं मी कोमट करते आणि कोमट केल्यानंतर त्या कोमट पाण्यामध्ये मी थोडंसं अर्धा लिंबू पिळते. लिंबू, थोडंसं मध आणि गोंदकतिरा हे तिघा गोष्टी मी त्यामध्ये एकत्रित करते. तर हे जे आहे हे एक तर वजन मेंटेन करायलाही मला खूप उपयुक्त पडतं आहे आणि सकाळी सकाळी अगदी उपाशीपोटी पाणी पिण्यापेक्षा ह्या गोष्टी जर पोटात गेल्या तर त्याचा फायदा होत आहे. म्हणजे माझ्या शरीराची ॲक्टिवनेस वाढते आहे असं मला वाटतं आहे. बाकी त्याचा फायदा तुम्ही गुगल करून पाहू शकतात. हे जे आहे हे पाणी मी थोडं शांतपणे बसून पिते. सकाळची प्रातःविधी आटोपल्यानंतर मी हे पाणी पिते आणि त्यानंतर मग घराच्या साफसफाईला सुरुवात करते. आता हा रॅपिड फायर राऊंड असतो असं समजा. म्हणजे अगदी डीप झाडू लावणं असं नाही, खूप कानाकोपऱ्यातले झाडू लावेल असं नाही, तर अगदी फास्ट पटकन, जेवढ्या पटकन ही झाडू मारली जाईल घरातील तेवढा मी मारण्याचा प्रयत्न करते. पोर्च खूप मोठा आहे म्हणून सकाळी त्या पोर्चच्या मागे न लागता मी फक्त समोर जेवढ्या काही गोष्टी म्हणजे चप्पल वगैरे जर इकडे तिकडे विखुरलेल्या असतील त्या व्यवस्थित करते आणि पायऱ्या वगैरे झाडून पोर्चमध्ये फक्त समोर झाडू मारून मी पुन्हा घरात येते. कारण की पोर्च झाडायला घेतलं की त्याला पूर्णपणे 15-20 मिनटं लागतात आणि तो सकाळी तेवढा वेळ नसतो. सकाळी घर झाडणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं की आपलं शिळं घर ठेवू नये. सकाळी उठले की घराला झाडू मारला गेला पाहिजे. आपण लहानपणापासून बघत आलो आहोत, आपले आई आजी ह्या गोष्टी ह्या खूप अगदी कटाक्षानेच फॉलो करतात. त्याप्रमाणे आपल्याही त्या अंगवळणी पडलेल्या असतात. त्याप्रमाणे मीही सकाळचा ही जी सुरुवात आहे ती घराला पूर्णपणे झाडू मारण्यापासूनच करते. ज्याच्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते. घरातली सगळी धूळ वगैरे झाडली गेली की खरंच घर प्रसन्न वाटायला लागतं. मग मी खूप डीप झाडू न मारता फक्त समोर जेवढं काही माझ्या नजरेस पडतात तेवढ्या घराच्या एरियाला मी झाडू मारण्याचा प्रयत्न करते. काही वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात त्या व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून घर प्रेझेंटेबल वाटेल सकाळी सकाळी. तसं मी संध्याकाळीही बरंच अशी क्लिनिंग घराची केलेली असते, पण तरी सकाळी एकदा झाडू मारते. बरं, जेव्हा झाडू मारत असतं तेव्हा मी माझं आंघोळीचं पाणी तिकडे लावून दिलेलं असतं गिझरमध्ये, अगदी बारीक नळ करून, जेणेकरून जोपर्यंत मी झाडू मारेल तोपर्यंत माझं आंघोळीचं पाणी रेडी होईल. अशा प्रकारची ही सकाळची माझी दिनचर्या सुरू असते. सकाळी लवकर उठल्यावर प्रत्येक क्षण न क्षण हा उपयोगी पडावा यासाठी माझा प्रयत्न असतो, म्हणून मी कामात काम हे माझं सुरू असतं. आता या ठिकाणी थोडंसं पसारा दिसत असेल, हे का तर मी थोडंसं किचन आवरायला घेतलं आहे, पण पूर्ण नाही, थोडं जेवढं माझ्याकडून रोज होतं जेवढा माझा वेळ उरतो, माझ्या जॉबवर जाऊन येऊन घरातली कामं करून जेवढा वेळ मिळतो तेवढं मी किचनच्या क्लिनिंगला देते आहे, रोजचा 1 तास तरी, जेणेकरून मला अगदी एक साथ सगळं आवरावं लागणार. आपण बाई लावू शकतो, पण काय होतं की ती तिच्या सोयीनुसार येते आणि पुन्हा आपलीच दमछाक होते तिच्या मागे उभं राहण्याची, एवढंच. पूर्ण घराला झाडू मारून झाला, माझी आंघोळ आटोपली आणि आता मी करत आहे देवपूजा. सकाळी सकाळी देवपूजा केल्याने मन प्रसन्न राहतं. पण हे जो माझा क्रम आहे कधी कधी उलटही होतो. म्हणजे मी असं नाही की आंघोळ आधी करते असं नाही, तर मला जसं प्रायोरिटी असते त्याप्रमाणे मी माझी कामं करते. पण आज श्रावण सोमवार आहे, माझा उपवास आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आधी आंघोळ करावी, देवपूजा करावी आणि मग नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करावी. पण त्याआधी मी घर झाडून घेतलं, जेणेकरून देवपूजेसाठी सुद्धा घर रेडी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहील, यासाठीचा माझा प्रयत्न होता. बरं, रोजची माझी सुरुवात अशीच असते असं नाही, बऱ्याच वेळा हा क्रम उलटसुलटही होतो, पण प्रायोरिटीनुसार मी कामं करायला सुरुवात करते. तर या ठिकाणी मी देवपूजा काय खूप मोठी अशी देवपूजा करत नाही, अगदी साधारणशी देवाला नतमस्तक होईल. रोज देवांचे स्नान घालते, कुंकुम लावते, अक्षत वाहते आणि मग मी दिवा वगैरे लावून माझे काही मंत्र वगैरे आहे तेवढं मी म्हणते आणि माझी देवपूजा संपन्न होते. देवपूजा संपली आणि मी पुन्हा माझा ड्रेस चेंज करून या ठिकाणी योगा करण्यासाठी आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन नाही, हे मी माझ्या स्वतःसाठी. जर आपण दिवसभर धावपळ करतो, पूर्ण परिवाराची काळजी घेतो, तर मग थोडेसे काही मिनिट आपण आपल्यासाठी सुद्धा दिले पाहिजे. माझा रोजचा हा नित्यक्रम आहे. काहीही झालं
तरी 15 मिनटाचा का असेना पण मी व्यायाम करते म्हणजे करते. योगा मी कुठल्याच योगा क्लासला आजपर्यंत गेलेली नाही आहे. फक्त मी श्री रविशंकरांचे काही 1-2 शिबिर केले आहे, तेही 2-3 दिवसाचे बस, बाकी काही नाही. मी यूट्यूबला पाहून किंवा मग टी व्हीमध्ये पाहून हे मी एक्सरसाइज शिकलेली आहे आणि जेवढा एक्सरसाइज मी स्वतः करते त्याचा मला खूप बेनिफिट होतो आणि ते माझ्या खूप अंगावरती पडलेलं आहे आणि त्याचा मला फायदाही होतो. माझ्या शरीराची एनर्जी लेवल वाढते आणि त्याचबरोबर दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी मला हा माझा व्यायाम खूप जास्त कामी पडतो. म्हणून काहीही झालं तरी मी माझा व्यायाम स्किप करत नाही. मागे काही मेडिकल कंडिशनमुळे माझं आता वजन वाढलेलं आहे, पण आता मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये आहे. ती मी खूप जास्त क्रॅश डाएट न करता हळूहळू जशा पद्धतीने जसं होईल तशा पद्धतीने मी ते वेट लॉस करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सोयीनुसार माझ्या दिनचर्येमध्ये मला जे काही योग्य वाटतं ते मी माझ्या शरीरासाठी, माझं वजन कमी करण्यासाठी, माझ्या शरीराचं ॲक्टिव्हनेस वाढण्यासाठी मी हे करत असते. ही एक्सरसाइज माझ्या शरीराची ॲक्टिव्हनेस तर वाढवतेच, पण माझा मनाचा उत्साह देखील वाढवते आणि माझा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढवते. दिवसभराच्या माझ्या धावपळीची स्ट्रेंथ मला माझ्या या एक्सरसाइजमधून मिळत असते. आणि आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा काहीतरी दिवसभराचा वेळ काढावा आणि हा वेळ हा तोच जी मी आता माझ्या स्वतःसाठी काढत आहे एक्सरसाइजमधला. आता माझी एक्सरसाइज संपलेली आहे आणि मी ड्रेस चेंज करून पुन्हा किचनमध्ये आलेले आहे. आज उपवास आहे म्हणून रात्री साबुदाणे भिजवलेले होते. तर मैत्रिणीने या ठिकाणी मी माझी शूटिंग थांबवली, पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि मग पुन्हा कॅमेरा ऑन केला. तर आता बघा मला बरोबर 7:15 वाजता मी स्वयंपाकाला लागले होते. आता झाले आहेत 8:20. माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. ते वांग्या बटाट्याची भाजी मी बनवली आहे, साबुदाणे माझ्यासाठी आणि फोडणीचा भात बनवली आहे, चपाती आणि पूर्ण किचन क्लीन. याला मला बरोबर 1-1.25 तास लागतो. म्हणजे आता 8:20 झालेले आहेत. 7:15 वाजता मी किचनमध्ये आले होते. मला निघायचं 9 वाजता आणि माझं काही कामं राहिलेली आहेत. अजून 8:20च झाले आहेत. तर मग जे कामं राहिली आहेत ती जेवढी होतील तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी आता फरशी पुसायला घेतलेली आहे मैत्रिणींनो. बरीचशी कामं मी त्या वेळेला जसं वेळ असतो तसं निपटवते. जसं मी वॉशरूमला गेली तर मी तिथे टॉयलेट क्लीन करून येते. अंघोळीला जायच्या आधी मी बाथरूम स्वच्छ करते आणि मग आंघोळ करते. म्हणजे 2 कामं तिथे निपटतात. सकाळी मी झाडू लावलेला होता, आंघोळ झाली, देवपूजा झाली, स्वयंपाक झाला आणि आता राहिलेली कामं. या ठिकाणी मी आता फरशी पुसत आहे. माझं लॉन्ड्रीचा सीन असा आहे की लॉन्ड्री मी रोज करते किंवा 1 दिवसाआड करते. त्यासाठी मी मशीनला कपडे लावून जाते आणि नंतर ते मुलं टाकून देतात. पण कपडे वाळत घालतात म्हणजे पण जर समजा सकाळी मला वेळ नाही मिळाला तर मी संध्याकाळी तिकडून आल्यानंतर मशीनमध्ये लोड लावते. त्यानंतर ते कपडे मी स्वतःच वाळत घालते. असं माझ्या ह्या कामांची सेटिंग मी केलेली आहे आणि ही दिनचर्या मी माझ्या सोयीनुसार फ्लेक्सिबल ठेवते. म्हणजे ज्या दिवशी जसा वेळ असतो त्याप्रमाणे ती कामं मी करत असते. जवळजवळ ही फरशी पुसायला मला 15 ते 20 मिनटं लागले. 4 रूम आहेत पण मी फक्त 3 रूमलाच फरशी पुसलेली आहे. 1 रूम राहू दिला कारण की तेवढा वेळ नव्हता, कारण मला तयारी करायची होती, साडी वगैरे वेअर करायची होती शाळेसाठी. तर आता मी तयारी करून आलेली आहे एकदम चकाचक. मला आता पॅक करायचे आहे टिफिन. माझा तर आज नाश्ता नाही कारण की उपवास आहे. मी फक्त साबुदाणे जे बनवले आहेत ना ते मी नेणार आहे टिफिनमध्ये आणि मी माझ्या पतिदेवांचं म्हणजे आहोंचा टिफिन पॅक करत आहे. त्यासाठी मी बीट गाजर एका डब्यामध्ये वांग्या बटाट्याची भाजी आणि चपात्या त्यांना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांचा तो टिफिन मी व्यवस्थित पॅक केला आणि त्यानंतर मी स्वतःचा टिफिन पॅक करायला घेतलेला आहे. टाडा, मी मस्त छानपैकी साबुदाणे पॅक केले. बघा आता 9 बरोबर वाजलेले आहेत आणि मला निघायचं आहे. मी निघत आहे स्कार्फ वगैरे बांधून. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर या व्लॉगला इथपर्यंत थांबलेले असाल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कमेंट करून सांगा. काही सजेशन असेल तर तेही सांगा. काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, धन्यवाद.